मी म्हणाल की अनिलजी काय झालं काय तुम्हाला आज? अरे सकाळी सकाळी शिमग्यातल्या बॉम्बा, ही काय व्हिडिओची सुरुवात झाली का? अशी करतात का? मग काय करू? वा वा वा, या बॉम्बा मी नाही मारत आहे. मग कोण मारताय? उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट. अरे त्या एबीपी माझावर सकाळपासून त्यांनी 100 नेते, माजी आमदार, विद्यमान आमदार, माजी खासदार, विद्यमान खासदार, विद्यमान म्हणजे आता संपलं त्यांचं, नगरसेवक जे होते ते, त्यांच्या नातेवाईकांची यादी लागली आहे बाबा. 100 तर सांगून झाले त्यांचे एबीपी माझावाल्यांचे. बघा एबीपी चालू आहे आता. 100 नेते त्यांनी फक्त मुंबई ठाण्यातले सांगितले, मुंबई ठाणे कल्याण वसई विरार. आणि त्यांनी सांगितलं ही लिस्ट अपुरी आहे. आमच्याकडे जेवढे आता प्रथमदर्शनी गेल्या 2 दिवसात आम्हाला मिळाले तेवढीच नावं आम्ही सांगतोय. कोणाच्या वहिनीला, कोणाच्या मुलीला, कोणाच्या बायकोला, कोणाच्या मेवणीला, कोणाच्या मेवण्याला, कोणाच्या जावयाला, कोणाच्या मुलाला, कोणाच्या नातवाला. सगळं तिकीट वाटप बहुतेक सर्व पक्षांच्या वतीने नात्यात चाललेलं आहे आणि कार्यकर्ते गोत्यात आहेत आणि गोठ्यात पण आहेत. ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला, लोकांची कामं केली, स्वतःच्या फॅमिलीला दुय्यम स्थान दिलं, घरच्यांना सांगितलं नाही पक्षाचं काम प्रथम, पक्ष प्रथम. हो हो, क्या बात आहे, पक्ष प्रथम. मला पार्टीची मिटिंग आहे, मला जायला पाहिजे. मी घरच्यांच्या बरोबर कार्याला सुद्धा येणार नाही, त्या दिवशी आमच्या पार्टीची मिटिंग आहे, मला गेलं पाहिजे. बिचारे काम करत होते. आता सतरंजाने उचलायला लागत, कारण ठेकेदार खुर्च्या आणून ठेवतो, त्यामुळे सतरंजा उचलणं हा विषय गेला. ठेकेदारच करतो सगळं आता, कार्यकर्त्यांना नाही. पण बाकी मेहनत करतात ना. कोणाच्या माध्यमातून जातात? पाळमुळं ज्याला आपण म्हणतो, पाळमुळं जी जमिनीत असतात, ज्यांच्या बळावर तो झाड मोठं होतं, वृक्ष होतो तो. ही पाळमुळं म्हणजे सामान्य कार्यकर्ते हो. ती पाळमुळं माती इथं. त्या एबीपी माझाच्या न्यूज नंतर मी असं पडताळणी म्हणून काही मित्रांना फोन केले, जे पक्षात कुठेतरी काहीतरी आहे. तुम्हाला सांगू, भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने फडणवीसांना असं क्लिअर कट सांगितलेलं आहे की 30% पेक्षा जास्त तिकीट नातेवाईकांना देऊ नका. विद्यमान लोकांच्या, आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी 30% पेक्षा जास्त देऊ नका. 70% तिकीट ही कार्यकर्त्यांना मिळाली पाहिजे. नशीब आपलं, भाजपमध्ये निदान 70% तिकीट आहे. आमच्या उद्धव ठाकरेंकडे काय आहे अवस्था? 70 ते 80%. ऐकलं 70 ते 80% तिकीट उद्धवकडली नातेवाईकांना जाणार आहेत. कार्यकर्त्यांच्या वाट्याला हे त्यांची ठासणार. बसा बोंबलत, करा कार्य, जा घरोघर, घ्या मतदार याद्या, हिरा भीक मागितल्यासारखे. तुम्ही गोळा करत बसा भीक आणि हे होतील सावकार. त्यात तिथं बरेच सावकार आहेतच, तो आणखीन एक वेगळा विषय सांगणारच आहे. 70-80% उद्धव नातेवाईकांना. जे आपले मित्र आहेत, पण त्यांचा पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांचा पक्ष हा त्या पक्षातून इकडे आलेला आहे, त्या पक्षातून या पक्षामध्ये त्या पक्षांचे उबाठाचे नगरसेवक, आता उबाठा राहिला, त्यावेळेस शिवसेना होती, ते नगरसेवक येताना त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला तिकीट पाहिजे तर आम्ही येतो, पण आमचा खर्चही पाहिजे, असंही सांगतात. तिकडे उद्धवकडे आणखीन वेगळं आहे. ते म्हणतात तुम्ही खर्च पक्षाला किती देणार सांगा, तुम्ही किती करणार सांगा. ते काँग्रेसमध्ये पण विचारतं बरं का. हे आणखीन एक लफड आहे, पण तो पैशाचा विषय आपण नंतर घेऊ. हा घेऊ, त्यांची मजबुरी आहे. त्यांनाही परत मेवणी, पाहुणी, सून, बायको सगळ्यांना द्यावी लागणार तिकीट. मुलाला द्यावं लागणार, नातवाला द्यावं लागणार. त्यांच्याकडेही 70 ते 80% आम कार्यकर्त्याला नाही, नातेवाईकांनाच. या बाबतीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांची एकच नीती आहे की बाबा रिस्क नको, नातेवाईकांना तिकीट द्या, निवडून आणायची जबाबदारी त्यांनी घ्यावी, पैसेही त्यांनी खर्च करावे. काँग्रेसमध्ये थोडं वेगळं आहे की काँग्रेसमध्ये नातेवाईकबाजी आहे भरपूर, पण एक 25% तिकीट नातेवाईकांना जातील, त्याच्यापेक्षा जास्त नाही जाणार. 25% जातील, ठीक आहे, दॅट इज आय कॅन अंडरस्टँड, रिझनेबल. आताच संजयने सांगितलं की ज्यांनी पक्षासाठी काम केलं त्यांच्या मुलांना का नाही तिकीट द्यायची, आम्ही देणार, कारण त्याच्याकडे 70-80% द्यायचे आहेत ना त्याला, त्यामुळे देणार. काँग्रेसमध्येही 25-30% जाणार. शरद पवार आणि अजितदादा पवार परत एकनाथ शिंदे आणि उद्धवच्या पॉलिसीत आहेत, ते 70-80 तिकीट नातेवाईकांना देणार. दोघे, शरद पवार पण आणि हे पण 70 ते 80 तिकीट नात्यातच जाणार. कार्यकर्ते बोंबलत बसणार. आणखीन एक फॅक्टर म्हणजे नातेवाईक या फॅक्टरमुळे ज्यांनी पक्षाकरता मेहनत केली, कार्यकर्ते ते कार्यकर्तेच राहिले, कमावते वेगळेच राहिले आणि वेगळेच होणार.
आणखीन एक गोष्ट झाली अशी की यावेळेला चक्क बरेचसे पक्ष सर्व म्हणायचं नसतं बरं का, खटला होतो, नेहमी म्हणायचं बरेचसे पक्ष उमेदवारांना सांगते तुझं खर्च करायचं बजेट सांग आम्हाला तर तुला तिकीट देतो. याचं कारण आता मुंबईमध्ये अशी स्थिती आहे की 3, 5, 10, 25 काय 3, 5, 10, 25 हजार बाबा, हजार तिकिटाचा भाव आहे. ह्याचा तिकीट सॉरी तिकिटाचा भाव तर करोडमध्ये आहे काही ठिकाणी. 25 लाख, 50 लाख, 1 करोड तिकिटासाठी द्यावे लागत आहेत काही पक्षांना. अरे काही फालतू पक्षाचे मला इच्छुक भेटले होते. हे आता आमच्याकडे बायोडाटाचा कारखाना चालतो ना, आमची एक एजन्सी आहे, ते बायोडाटे बनवतात, ते बायोडाटा बनवायला येतात लोक. त्यांना विचारतो आम्ही, की आमचे लोक विचारतात, मी नाही विचारत, अरे काय रे तू पक्षाला किती देणार आहेस किंवा साहेबाला तुझे किती देणार आहे? ते म्हणतात साहेब तर 1 कोटी मागून राहिले, 25-50 लाख तर द्यायला लागतील तिकिटासाठी. सर्रास 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 चाललं. त्याच्यापेक्षा महत्वाची गमत म्हणजे त्याला विचारतो तुझा खर्च किती करणार? त्याचं कारण 3,000, 5,000, 10,000, 25,000 भाव मताला. सगळे या 29 महापालिकेचे जे मतदार आहेत ना, त्यांच्या घरात जर 4-5 माणसं असतील ना, तर सगळे लक्षाधीश होणार आहे. हजाराधीश तर होणारच आहेत. 5,000 भाव चालला असेल समजा, आणि घरात जर 5 माणसं असतील तर झाले ना बाबा, 25,000 झाले. 10 असतील किंवा 10 मिळत असतील तर 5 माणसाला 50,000 झाले. तुफान अक्षरशः 1 ते 5 करोड, 1 ते 3 करोड तर बहुतेक ठिकाणी, बहुसंख्य ठिकाणी म्हणूया आपण, खर्च करावा लागणार आहे मतदारांना पैसे वाटायला. यावेळेला मीडिया बजेट मला एकाने परवाच सांगितलं होतं, मला साहेब यावेळेला मीडिया बजेट आम्ही कमी केलंय, कारण मीडियाला पैसे वाटून ते जाहिराती आल्या आमच्या किंवा आमच्या बातम्या आल्या म्हणून कोण बघायला जात नाही. पण पैसे मिळालेले रोख, भांडी कुंडी, साड्या चालू आहे, प्रेशर कुकर, अरे लॉटरी सिस्टीमच्या नावाखाली ओव्हन, इस्त्री, एकाने तर टीव्ही फ्रीज वाटले. काय सांगायचं तुम्हाला. त्यामुळे यावेळेला हा पैशाचा खेळ आहे, म्हणजे एक रिश्ते का और एक पैसे का. सबसे बडा रुपया म्हणजे काय हे या निवडणुकीत दिसणार आहे. कार्यकर्ते अभाव करत बसणार, नातेवाईक तिकीट घेऊन जाणार, आणि ज्यांच्याकडे पैसा आहे पार्टीच्या प्रमुखाला द्यायला आणि खर्च करायला त्यांना तिकीट मिळणार. तुम्ही काय घेणार? सामान्य कार्यकर्ते काय करणार? काही करू शकत नाहीत. का उपटणार? नेते मस्तवाल आहेत, त्यांना माहिती तुम्ही काय वाकडं करू शकत नाही. तुम्ही झक मारत परत आमच्या बरोबर ते कुत्रीनं जाते ना पुढे पुढे, आणि तिची लुचणारी पिलं मागे कशी येतात, तशी तुम्ही कार्यकर्ते आमच्या मागे येणारच, बिंदास. त्यामुळे सफा कार्यकर्त्यांनी एवढंच करायचं, करायचं, आणि यांनी निवडून आलेल्यांनी आणि नेत्यांनी नोटाची मशीन लागतात हल्ली, हाताने गिनता येत नाहीत. असा हा खेळ चाललाय. रात्रीचा खेळ चालणे, दिवसा पण खेळ चालले. धन्यवाद.